माया शक्तीच्या राधिणी अनुभवाने विषयात विषय आनंद मिळतो. स्वर्गामध्ये चांगले रूप पाहावयास मिळते. इचे स्वर्गामध्ये मात्र फार सुंदर सुंदर पाहायला मिळतं. स्वर्ग म्हणजे सुंदर. स्वित्झर्लंड आणि काश्मीर उगीच आहे काहीतरी. स्वर्गामध्ये जायचं तर पहा. स्वर्गामध्ये चांगले रूप पाहायला मिळते राधिनी. तिथे जो आहे तोही विषय आनंद आहे. लक्षात घ्या, ब्रह्मलोकापर्यंत जरी तुम्ही गेले तरी विषयानंद आहे. मी म्हणलं होतं की आनंदाचे किती प्रकार आहेत. विषयानंदापेक्षा हजारो पटीने जास्त पृथ्वीचं राज्य मिळालं तर आनंद होईल. पृथ्वीच्या 1000 पटीपेक्षा तुम्हाला सांगितलंय मनुष्य गंधर्व लोकीचा आनंद आहे. मनुष्य गंधर्व लोकीच्या 1000 पटीनं मानव गंधर्व लोकीचं आहे. मानव गंधर्व लोकीच्या 1000 पट जास्त देवगंधर्व लोकाचा अनुभव आहे. देवगंधर्वचा अजानब लोक आहे, पितर लोक आहे, असं कर बृहस्पती लोक आहे, ब्रह्मलोक आहे. शेवटी ब्रह्मलोक तिथपर्यंत विषय आनंद आहे. मायादेवीचं साम्राज्य आहे तिथपर्यंत. राधिनी मिळतं पण टेम्पररी मिळतं, झलक मिळते आणि संपते. विषयांमध्ये झलक. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तितोर्जुन गीता. जिथपर्यंत मायेचे साम्राज्य आहे तेथे सुख आनंद राधिनी शक्ती देते. ब्रह्मभुवनापर्यंत असं 8व्या अध्यायात भगवान म्हणतात. ब्रह्मलोकापर्यंत मायादेवीचं साम्राज्य कुठे जाणार. आता कुठे जाशी टोळंबट्टा म्हटल्यासारखं ब्रह्मलोकापर्यंत ही सोडत नाही. या सर्वांचा अध्यक्ष भगवान कृष्ण आहे. कोणाकोणाचा? संदिनी, संवित, राधिनी या 3 पराशक्ती, स्वरूपाधिक माया. आणि नंबर 2 माया शक्ती, नंबर 3 जीवशक्ती. याचे सम्राट कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. म्हणून आमचे वागणे, कृती, विचार, ज्ञान, बल, क्रियाद्वारे होते. ज्ञान, बल आणि क्रिया. संवित, संदिनी, राधिनी. आम्ही सच्चित आनंदाचे अंश आहोत. बरोबर आहे, आपण अंश आहेत, पण थोडंसं कसं आलंय. फार काही माजायचं काही कारण नाही. फार थोडं थोडं दिलंय. ट्यू 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 जगण्यापुरतं बस. मरण्यापुरतं, जगण्यापुरतं, मरण्यापुरतं. वाढवायचं ह्याच जन्मात फक्त आहे, बाकी नाही. आनंदाचे अंश आहोत म्हणून पुत्रामृताचे म्हटलंय आपल्याला. मरणार नाही तर पण हे लक्षात घ्या. हा डुकराचा जन्म होईल, कुत्र्याचा होईल, कावळ्याचा होईल, गाढवाचा होईल, कशाचाही होईल. आम्ही बाव कोलेंटराटा, अनमोडल माटा, कशाचेही जन्म होतील. दगडाचा जन्म झाला, एखादा कल्प राहावं लागेल. आता डोंगरामध्ये तुम्ही दगड होऊन पडले तर ते फुटल्याशिवाय काय खरं आहे? काही होऊ शकतं. व तिन्ही शक्तीची प्रतिक्रिया आमच्यामध्ये पाहावयास मिळते. संदिनी, संवित आणि राधी. थोडा बहुत आम्ही प्रेम करतो विषयामध्ये. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, पुन्हा प्रेम कमी होतं. म्हणजे काय? थोडं प्रेम निर्माण झालं समजायचं राधिनी शक्ती थोडी आहे. राग आला की राधिनी शक्ती लुप्त झाली म्हणून समजा. कालच सांगितलंय मी. क्रोध आणि प्रेम. क्रोध जर आला, प्रेम निर्माण जर नाही झालं. प्रेम फक्त शब्द आहेत जगामध्ये. प्रेम फक्त जगात शब्द आहेत सध्या. प्रेमाची झलक उगीच काहीतरी दिसते. खरं प्रेम नाही म्हणून मी इतक्या तास झालं बोलतोय प्रेमावर आणि भक्तीवर बोलतोय. नाहीये प्रेम. असेल तर क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, सगळं काही आहे. आणि क्रोध असेल तर प्रेम नाही असं मी म्हटलंय. राधिनी शक्तीचा अंश काही नाही आहे. स्वार्थासाठी निर्माण झालेलं प्रेम. मला गुलाबजाम आवडतंय म्हणून निर्माण झालेलं प्रेम.
टेम्पररी येते, तेही नष्ट होतं. यांच्या प्रतिक्रिया आपल्यामध्ये पाहाव्यास मिळतात. साधनेमध्ये अरे ज्ञानेश्वरी घ्यायची हा प्रसंग आला, मला कठीण वाटत होतं. सुजातालाही कठीण वाटत होतं, कसं घ्यावं, कसं होईल. पण ज्यावेळी सद्गुरु कृपा असते आणि मोठ्यांचे वरदान असतं, धोधो प्रवाह वाहतो. संधीनी शक्तीनी कमाल केली आणि प्रगट झालं, सगळं प्रगट व्हायला लागलं. जशी जशी आपण साधनेमध्ये गती घेऊ तसं तसं ह्या तिन्ही शक्तीचं ऐश्वर पाहायला मिळतं. लक्षात घ्या, तिन्ही शक्तीचं ऐश्वर. तुम्हाला ज्ञानयोग देता येतो असं जर असेल म्हणजे ट्रान्समिशन देखील त्या शक्तीचं होऊ शकतं. पण सगळ्या कंडिशन्स फॉलो केल्या पाहिजेत पूर्ण, त्याच्याशिवाय काही मिळणार नाही. या तिन्ही शक्तीद्वारे, म्हणून म्हणलं बुधवारची ज्ञानेश्वरी किंवा हिंदीमधली ज्ञानेश्वरी बुधवारीच होईल असं नाही, कोणत्याही दिवशी होईल, सोडू नका. लिंक आहे, त्याच्या कंडिशन्स सुरुवातीच्या लाच आहेत. आता 12व्या अध्यायात कंडिशन नाही आहेत. नीट ऐकलं तर ठीक आहे, नाही तर गेलं. संधिनी शक्तीने एकदा तुमची साथ सोडली, बस हा विषय आनंद घेत काही नाही. या तिन्ही शक्तीद्वारे भगवान आपले ज्ञान, आनंद, आपला रस जीवाला देतात. लक्षात घ्या, भगवान ताची तिन्ही शक्तींची उपासना केली की भगवान तिन्ही शक्तीद्वारे आपला ब्रह्मरस या तिन्ही शक्तीमधून प्रवाहित करतात आणि जीवाला शिव बनवतात. योग हा आगळा टिकविते माता, देते निज सत्ता सूत्रे बाळा. बाप्पासाहेबांचा अभंग आहे. योग हा आगळा टिकविते माता, देते निज सत्ता सूत्रे बाळा. आपल्या बाळाला स्वतःची सत्ता देते. अरे भगवान ह्या तिन्ही शक्तीचे कमाल तुमच्या मधून पाहतो की संधिनी माझी किती विकसित झाली, आराधनी किती विकसित झाली आणि संवित शक्ती किती विकसित झाली. आणि ती लीला तो पाहतो. तो लीलाधर आपल्याकडून लीला करून घेऊन तो लीला पाहतो. किती खुश होत असेल भगवान की आपण दिलेलं काय करतायत हे. आपला रस प्रभू जीवाला देतात. भगवंताचे काम आहे बृहती बृहयाती. ब्रह्म कशाला म्हणतात? ब्रह्माचे दोन काम. भगवंतामध्ये देखील 3 जागी विभक्त आहे. ब्रह्म, अजून पुरुषोत्तम नाही, हां भगवान नाही, परमेश्वर आणि भगवान 3. ब्रह्म, ब्रह्म म्हणजे बर्फ, बर्फाचा गोळा. पुरुषोत्तम नाही, आपले हे काय म्हणलं, परमेश्वर म्हणजे स्वांश अवतार. कृष्णाचे स्वांश अवतार प्रत्येक ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू महेश हे स्वांश आहेत. स्वांश, परांश वेगळे, हे स्वांश आहेत. स्वांश अवतार हे भगवंतांनी निर्माण केले. प्रत्येक ब्रह्मांडाला ब्रह्मा विष्णू महेश वेगळे आहेत, ते स्वांश अवतार म्हणतात. एक. आणि भगवान म्हणजे ज्याच्या रोमावर करोडो ब्रह्मांडांनी करोडो ब्रह्मा विष्णू महेश आहेत, ते भगवान गोलोकीचे स्वामी श्रीकृष्ण. एका रोमावर झालं. ब्रह्म म्हणजे ब्रह्मामध्ये शक्ती आहे पण सुप्त अवस्थेत आहेत, गोठलेल्या अवस्थेत आहेत. लक्षात घ्या.
म्हणून ब्रह्मसाक्षात्कार झाला म्हणजे फक्त शून्याचा साक्षात्कार होतो. लक्षात घ्या. म्हणजे अनंत शक्ती आहेत त्या ब्रह्मामध्ये, पण सुप्त अवस्थेत आहेत. 2-3 शक्ती उघड आहेत. एक आहे स्वतःचं संरक्षण करणे, ब्रह्म. नंबर 2 तुमचं संरक्षण करणे, आणि नंबर 3 मोठा करणे. ब्रह्म म्हणजे मोठा. आपण मोठे आहोत तसं दुसऱ्याला करणे. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं ब्रह्म करतो. म्हणून बृहती बृहयाती, जो मोठा आहे त्याला मोठा करतो. आता आपल्याला लहानच जर राहायचं असलं तर त्याला कोण मोठं करणार? नाही, बरं आहे, बरं आहे, मग आम्ही आपले बरे आहेत, सडके मडके इथेच राहू, रडा, कोण म्हणलं नाही. प्रपन्नाला म्हणजे शरणागताला मोठा करतो. कोणाला मोठा करतो? प्रपन्ना. प्रपन्न जो शरणागत होतो त्याला ब्रह्म मोठं करतो. आणि दुसरं कोण आहे म्हटलं? परमेश्वर. परमेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, सांश अवतार भगवंताचे. सगळे यांच्यामध्ये सर्व शक्ती आहेत, 3 शक्ती सोडून. लीला, भगवान कृष्णाकडे 3 शक्ती जास्त आहेत. माधुर्य त्या ब्रह्मा विष्णू महेशांकडे नाहीत. विष्णू गोपिका संगे रॉक अँड रोल खेळणार नाहीत, चोऱ्या करणार नाहीत. लीला नाही. लीला फक्त गोलोक. एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे भगवान गोपाल कृष्णाचं. ते मात्र पाण्यासारखं रूप आहे, आणि बाकीचं तर प्रचंड आहे गोलोकाच्या स्वामीचं. शरणागताला मोठा करतो. रसयेति इति रसाः, रसयेति इति रसाः. भगवंत आम्हाला रस देतो ना, तर रसही घेतो. लक्षात घ्या, आमच्याकडून त्याला रस पुरविला जातो. असं समजू नका की आपण फक्त घ्यायचंय. म्हणून मी म्हणतो, तुम्ही देता काय प्रभूला हे आधी सांगा. आम्ही काय द्यावं? बेलाच्या झाडावरचं बेल, तेही बेलेश त्या बेलदाराने आणून दिलं तर. असे रडके पडके शब्द नाही चालत. आपण काय देतो? भगवंताला रस द्यायचा आहे तर त्या ताकदीचं दिलं गेलं पाहिजे. लक्षात घ्या, आमच्याकडून रस घेतो तो रस्यते देखील आहे व रसयाती देखील आहे. तो रसही देतो पण रसही घेतो. भक्ताच्या घरी धावून काय येतो? त्याला रस पाहिजे भक्ताकडून. येईल हळूहळू सगळं. म्हणून श्याम सुंदर मद देखील आहेत आणि भ्रमर देखील आहेत. आपण भ्रमर बनून त्यांचा मद चाखायचा आहे, आणि ते भ्रमर बनून आपल्यामध्ये निर्माण झालेला मद चाकायला तेही येतात भक्तीमध्ये. ज्ञान योगापर्यंत आपण जायचंय चाखायला मद, आणि भक्ती योगामध्ये तो येतो तुमच्यामधला माधुर्य भाव. आराधनी शक्तीची कमाल ज्यावेळेस आपल्या शरीरात प्रगटते त्यावेळेस तो धावून येतो. राधे राधे कहे तो भागा चले आए, असं जे म्हटलंय फक्त गीतामधून नाही हो. असे गीत म्हणून काही होणार नाही, काही होणार नाही. राधा राणी प्रगट झाली पाहिजे अंगामध्ये, तर तो पळेल, तर तो पळेल. या म्हणलं की तो काय वेडपट नाहीये. या म्हणलं तर कुत्रही येत नाही. यू घरचं केलं तर, भाकरी दाखवलं तर येतं. तो येतो का?
म्हणून तो भ्रमर देखील आहे आणि रस देखील आहे त्यांच्याकडे. भक्त समर्पित झाला म्हणून भक्त पूर्ण समर्पण पाहिजे. भगवंताप्रती पूर्ण समर्पण भाव. भक्त समर्पित झाला, ओतप्रोत झाला की भगवंताला आनंद मिळतो. गुलाबजामुचा नाही आनंद आणि धोंड्याचा नाही. धोंडे जेवण नो. पूर्ण समर्पण झालं आणि भगवंताला तिन्ही शक्तीची कमाल दाखवली. हे बघ, तू जी दिली ना शक्ती ती आम्ही विकसित केली आणि ती केवळ तुझ्या करता. मी जो रस निर्माण केलाय माधुरी रस तुझ्या करता रे प्रभू, भ्रमर हो आणि ये. आणि म्हणून भागवत मध्ये भ्रमर गीत आलंय. योगायोगाने मी भ्रमर गीत घेणार नाही. काय काय घेणार, गोपी गीत घेईल पण भ्रमर गीत नाही. सगळंच विषय आलंय, काय काय सांगू. भगवंता ये, भ्रमर बनून ये. ओतप्रोत झाला की भगवंताला आनंद मिळतो. तो रस व रसिक दोन्ही आहे. तो रसिकही आहे आणि रसही आहे, भ्रमरही आहे, मदही आहे. लक्षात घ्या. तस्मिन् सज्जने भेदा भावात. नारद भक्ती सूत्र. तस्मिन् सज्जने भेदा भावात. म्हणून भगवंतात जशी भक्ती आहे तशी 100% गुरुमध्ये असावे. तत्सज्जने, संतांमध्ये तशी भक्ती तुमची असली पाहिजे. गुरुमध्ये जशी भगवंतामध्ये तुम्ही प्रीती आणि भक्ती कराल तीच गुरुमध्ये पाहिजे. कारण त्या माध्यमातून रस घेतो भगवान. डायरेक्ट असं येत नाही तो. कारण तो आपल्या शक्ती भगवान ओततो सद्गुरूमध्ये आणि सद्गुरू शिष्यांमध्ये ओततात. लक्षात घ्या. ओतल्या जाते भगवंतात जशी आहेत. म्हणून भेद करू नका. तस्मिन् सज्जने भेदा भावात. भेद करू नका. तशी 100% गुरुमध्ये असावी असं म्हटलंय.